एक महत्त्वाची बातमी इंद्रायणी गोदावरी दुर्घटनेच्या नंतर तिसरी एक दुर्घटना समोर आलेली आहे। माथेरानच्या शार्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले। तिघेही पर्यटक नवी मुंबई येथील असल्याची माहिती आहे। सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे आणि फिरोज शेख अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत। 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते, त्यापैकी 3 जण बुडाल्याची माहिती समोर येते आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज एका दुर्घटनेच्या संदर्भातली आपण पाहतोय। माथेरानच्या शार्लोट तलावामध्ये 3 पर्यटक बुडालेले आहेत। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। भारत, शुभम, अतिशय दुर्दैवी अशी दुर्घटना रायगडच्या माथेरानमध्ये घडलेली पाहायला मिळते। एकूण 10 जणांचा एक ग्रुप नवी मुंबईतील काही युवक आहेत, ते पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते। अर्थातच मुंबई पासून जवळ असणाऱ्या माथेरानला त्यांनी पसंती दिली होती। या माथेरान शहरामध्ये असणाऱ्या शार्लोट तलावामध्ये हे 10च्या 10 तरुण पावसाळी पर्यटन एन्जॉय करण्यासाठी उतरले होते। मात्र त्यातले 3 जण आहेत ते या तलावामध्ये दुर्दैवीरित्या बुडालेले आहेत। गेली 1 तासापासून त्यांचा शोध या ठिकाणी सुरू आहे, मात्र अद्यापपर्यंत तिघांचाही तपास लागलेला नाहीये। सध्या या ठिकाणी जर चित्र पाहिलं आपण तर स्थानिक पोलीस आहेत आणि त्याचबरोबर सह्याद्री रेस्क्यू टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेली आहे। ही मुलं नेमकी या ठिकाणी कशा परिस्थितीमध्ये सापडतायत अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच पावसाळी पर्यटन आणि त्याच धर्तीवरती पर्यटकांची रायगडला असणारी पसंती आणि अशा वारंवार घटना होतात याबाबत सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। शुभम, ठीक आहे भारत, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर माथेरानच्या शार्लोट तलावात 3 पर्यटक बुडालेले आहेत। तिघही पर्यटक नवी मुंबईमधील असल्याची माहिती मिळते। तर पावसाळी पर्यटनासाठी हे पर्यटक या ठिकाणी आलेले होते, मात्र पाण्यात पोहण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।